टीकेवर फडणवीसांच्या नेत्यांना सूचना, कुणी वैयक्तिक टीका करू नये. जयंत पाटील आणि पडळकरांच्या वैयक्तिक टीकेवरही आमचा आक्षेप होता. शिवाय चंद्रकांत पाटलांवरही होणारी टीका वैयक्तिकच आहे. ही चिखलफेक संपली पाहिजे, फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार. जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत. अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, जगतापांनी केलं होतं वक्तव्य. संग्राम जगतापांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करायचं ठरवलेलं दिसतंय. संग्राम जगताप यांना त्याची जबाबदारी समजते. संग्राम जगतापांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया. संग्राम जगतापांचं वक्तव्य मला अजब वाटतं. सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवरावं. बाबासाहेब पाटील आणि संग्राम जगतापांच्या विधानावर सुळींची प्रतिक्रिया. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचा पुतण्या घायवळसोबत पार्टनर म्हणून काम करतो, रोहित पवारांचं वक्तव्य. घायवळनं पासपोर्टसाठी अहिल्यानगरमध्ये अर्ज केलेला. तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी क्लीन चिटनंतर घायवळला पासपोर्ट मिळाला. तेव्हा कोणाचा दावा होता? निवडणुकीमध्ये घायवळनं कोणाचं काम केलं? फडणवीसांचा सवाल. देवेंद्र फडणवीसांनी तिसरा डोळा उघडलाय. घायवळ असो की पायवळ, गुन्हेगारांवर कारवाई होणार. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. सचिन घायवळच्या शोधासाठी गुन्हे शाखेची 4 पथकं वेगवेगळ्या भागामध्ये रवाना. गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास. सचिन घायवळ सध्या महाराष्ट्रातच लपून असल्याचा तपास यंत्रणांना संशय. रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी. सूत्रांची माहिती. घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांचे संबंध जोडून धंगेकरांचे आरोप. भाजपसह पक्षातील नेत्यांकडूनही शिंदेंकडे तक्रार. आता आपण काँग्रेसमध्ये नाही हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही. अजित पवारांचा टोला. आपलं नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात ठेवावं, अजितदादांचा सल्ला.